साथींनो, आज आपण सत्कर्म फाउंडेशनच्या दशकपूर्ती स्नेहमिलनाच्या सोहळ्यानिमित्त एकत्र आलेलो आहोत. जगातील प्रत्येक सच्छील माणसाला आपण काहीतरी सत्कर्म करावे असे वाटत असते. पण सत्कर्म करणे म्हणजे नेमके काय करावे याबाबत मात्र बरेचदा तो संभ्रमावस्थेत असतो. सत्कर्म म्हणजे चांगले कर्म एवढे त्याला कळत असते, पण चांगले म्हणजे नेमके कसे याबाबत मात्र त्याला अनेक शंका असतात. कारण एकाचे चांगले ते दुसऱ्याचे वाईट ठरू शकते असे आपल्याला अनेकदा दिसतेच. पण माझ्यापुरती मी सत्कर्म या शब्दाची सोपी सुटसुटीत व्याख्या अशी केली: माणसाने स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून जे जे कर्म केले त्याला सत्कर्म म्हणावे. कारण तुम्ही विचार करून बघा, आपल्यापैकी बरीच माणसे स्वतःशी सुद्धा प्रामाणिक नसतात. वरवर पाहता हे विधान तुम्हाला कदाचित बुचकळ्यात टाकणारे वाटेलही, पण तुम्ही स्वतःच्या मनाशी खोलवर बुडी मारून विचार केलात तर मी काय म्हणतो ते तुमच्या नक्की लक्षात येईल. बरे, सत्कर्म करण्यासाठी आपल्याला कुठल्याही बाहेरच्या व्यापाची गरज नसते. आपण स्वतःपासून सत्कर्माची सुरुवात करू शकतो. म्हणजे असे की रस्त्याने चालताना रहदारीचे नियम पाळणे, सिग्नल तोडल्यावर पोलिसाला चिरीमिरी न देता नियमाप्रमाणे पावती फाडणे, बसमध्ये चढताना रांगेत चढणे, तिकिटे काढताना रांगेची शिस्त पाळणे, वाहने चालवताना चुकीच्या दिशेने न चालवता आणि प्रवासी मर्यादा न उल्लंघणे, रस्त्यात एखादा अपघात झाला तर मोबाईलवर संवेदनशीलतेने फक्त फोटो न काढता ताबडतोब अपघातग्रस्तांना मदत करण्यास पुढे होणे, त्यासाठी पोलिसांचा ससेमिरा मागे लागला तरी सहन करणे, रस्त्यात कोणी कोणावर जबरदस्ती करत असेल तर लोकांना आवाहन करून सगळ्यांनी एकजुटीने त्या अत्याचारी माणसाचा विरोध करणे, अशा अनेक घटनांमध्ये आपण सहभाग घेऊन सत्कर्माला सुरुवात करू शकतो. कारण कोणतीही गोष्ट स्वतःपासून सुरुवात केली की जग बदलण्यास सुरुवात होते. त्यामुळे माझ्या एकट्याने काय होणार, काय बदल घडणार असा विचार करणे हा सत्कर्मापासून दूर नेणारा पलायनवादी विचार झाला. म्हणून समर्थ रामदासांनी आधी म्हटलेच आहे की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपले सगळे संत देव मानणारे होते, पण त्यांचा देव आणि आपला देव यात गुणात्मक फरक आहे. कसा तो आपण पाहूया. संत म्हणत असत, माणसात देव पहा, पण आपण सगळे देवळातील दगडी मूर्तीमध्ये देव पाहतो. अडल्या नडल्या माणसांना मदत करण्याच्या ऐवजी आपण देवळात दानदक्षिणा अर्पण करून एक प्रकारे देवाला लाच देत असतो आणि देवाकडून आपलं भलं व्हावं अशी अपेक्षाही करत असतो. ही तर देवाणघेवाणीची व्यावहारिक भाषा झाली आहे. असे करून आपण देवाला चक्क माणसाच्या पातळीवर आणत असतो. पण आपल्या लक्षात येईल की कोणत्याही संताने देवाची अशी भक्ती कधीही केली नाही. त्यांची भक्ती ही संसारात राहून भेदाभेद अमंगळ असे उपदेशणारी होती. संतांसाठी देव सखा होता, मित्र होता, म्हणून ते देवाशी भांडतही असत. पण आज देवाची चिकित्सा करणाऱ्यांना गोळ्या झाडल्या जातात. कारण संतांनी दिलेली शिकवण आपण केव्हाच पदतळी तुडवलेली आहे
आणि देवाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपण एक प्रकारे देवाला धंद्यालाच बसवले आहे म्हणावे ना. देवळाचा बाजार केला आहे, याला आपण सत्कर्म म्हणणार काय? तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत की जे का रंगले गांजले त्यासी जो म्हणे आपुले, तेथेची देव जाणावा तोच साधू ओळखावा. म्हणजे सत्कर्म करण्यासाठी आपल्यामध्ये गोरगरिबांविषयी कणव असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. आपल्या मनातून श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार नष्ट झाला पाहिजे. गाडगे बाबांनी सांगितले होते, त्यांनी सातत्याने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन गाऊन लोकांना देवळात देव नसते तर पुजाऱ्याचे पोट असते हे त्यांच्या प्रवचनातून ठसवले. ते दरवर्षी कार्तिकी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला जात, पण नदी किनारी लोकांनी केलेली घाण स्वच्छ करायचे आणि प्रवचन द्यायचे. ते देव मानत असूनही त्यांनी कधीही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले नाही. त्यांनी वारकऱ्यांसाठी धर्मशाळा बांधल्या, त्यांना स्वच्छतेचे धडे आणि महत्त्व पटवून दिले आणि माणसात देव पहा असे नुसतेच न सांगता स्वतःच्या आचरणातून तसे दाखवूनही दिले. सामान्य जनांच्या देवकल्पनेचा फोलपणा त्यांनी त्यांच्या प्रवचनातून सतत उघडा पाडला. गाडगे बाबांनी आयुष्यभर जे केले ते सत्कर्म होते आणि आपण देवाच्या नावाने स्वतःच्या स्वार्थासाठी करतो ते मात्र बरेचदा कुकर्म असते. अस्पृश्यांनी देवाचे तर आमचा धर्म बाटतो म्हणून त्यांना प्रवेश नाकारणाऱ्या पुजाऱ्यांच्या विरोधात साने गुरुजींनी मोठा लढा दिला, सत्याग्रह केला आणि त्यांनी ठामपणे सांगितले की विशिष्ट जातीतील माणसांचा विटाळ होऊन बाटणारा देव असेल तर तो देव असूच शकत नाही. साने गुरुजींनी 10 दिवस उपोषण करून जातीयतेचा गंड असलेल्या ब्राह्मणी विचारसरणीच्या पुजाऱ्यांचा पडाव करून अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळवून दिला. याला सत्कर्म म्हणायचे नाही तर काय? समाजासाठी सत्कर्म करताना आपल्याला नेमकी लोकांना कशाची गरज आहे याची जाण असणे आवश्यक आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा लातूरला मोठा भूकंप झाला होता तेव्हा आमच्या स्वयंसेवी संस्थेने लातूरमध्ये जाऊन तेथील बेघरांसाठी शौचालये बांधून द्यायचे ठरवले आणि त्याप्रमाणे काही शौचालये बांधलीही. पण वर्षभराने जेव्हा पुन्हा त्या ठिकाणी गेलो तेव्हा असे लक्षात आले की त्यांनी त्या शौचालयाचे रूपांतर गुरांसाठी चारा ठेवण्याच्या कोठारात केले होते. आम्हाला कळेना त्यांनी असे का केले. त्यांना याबाबत विचारले तर ते म्हणाले, आमचा हा दुष्काळी भाग आहे, येथे पाण्याचा मोठा प्रश्न आणि शौचालयासाठी जे पाणी लागते ते येथे उपलब्ध नाही. मग आम्ही नेहमीप्रमाणे हाती लोटा घेऊन शेतात शौच करण्यासाठी जाऊ लागलो. परिणामी ही शौचालये रिकामी पडून होती. पण आम्हाला गरज होती चारा कोठाराची, ज्यामुळे पावसात तो भिजणार नाही म्हणून आम्ही या शौचालयाचे रूपांतर चारा कोठारात केले. म्हणजे आम्हाला त्याची नेमकी गरज काय आहे हे कळले नाही आणि आम्हाला जे वाटले तीच त्यांची गरज आहे असे आम्ही समजलो. त्यामुळे आम्ही केलेले ते सत्कर्म फुकटच गेले असेच म्हणायला हवे.
म्हणून मगाशी मी म्हटले, सत्कर्म करताना लोकांच्या गरजेची आपल्याला नेमकी जाण असायला हवी आणि ही जाण आपल्या सत्कर्म फाउंडेशनकडे नक्कीच आहे. कारण सांगली मिरज विभागामध्ये जी जी मोठी रुग्णालये आहेत त्या रुग्णालयांमध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारे रुग्ण वा त्याची काळजी घेणारे नातेवाईक यांच्यासाठी खानपान सेवा दिली जात नाही. मुंबईत मात्र मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी आहार रुग्णालयाकडून दिला जातो आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तेथे एक प्रशस्त कॅन्टीनही असते. पण सांगली मिरज भागामध्ये ही मोठीच उणीव आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अशा वेळेला बाहेर जावे लागते. बाहेर जाऊन हॉटेलातून काही महागडे पदार्थ खावे लागतात, तेही निकृष्ट दर्जाचे. नेमकी हीच अडचण ओळखून सत्कर्म फाउंडेशनने त्यांच्या कुवतीप्रमाणे गेली 10 वर्षे मिरज येथील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी असलेल्या सिद्धिविनायक रुग्णालयात दर रविवारी 50 गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जेवणाचा डबा आणि फळे यांची व्यवस्था करत आलेली आहे. त्यांना हे जेवण मोफत दिले जाते. हे कार्य सामाजिक बांधिलकी जाणणारी ही तरुण मंडळी निस्वार्थीपणाने करत आहे. आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाने सातत्याने त्यात भर घालत आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. किंबहुना या कार्याचा आणखीन विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यालाच खरे सत्कर्म म्हणायला हवे. थोडक्यात ही संस्था सत्कर्म फाउंडेशन या नावाला खऱ्या अर्थाने जागत आहे, याचा मी अभिमानाने उल्लेख करू इच्छितो. अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुणांची संख्या सतत वाढती राहो आणि लोकांच्या गरजा ओळखून ते लोकांमध्ये उत्साहाने काम करत राहोत अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझे मनोगत पूर्ण करतो. आपण सर्वांनी शांतचित्ताने माझे बोलणे ऐकून घेतलेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.